बऱ्याच लोकांना माहिती आहे की IIT आणि जेईची परीक्षा काय आहे, पण सर्वसामान्य एखादा ग्रामीण भागातला विद्यार्थी असेल तर त्याला माहितीच नाही की नक्की काय ही परीक्षा काय आहे, परीक्षा दिल्यानंतर काय होतं, तर त्या परीक्षेचं स्वरूप काय आहे आणि ती परीक्षा नेमकी काय आहे, थोडक्यात विद्यार्थ्यांना तुम्ही कसं सांगा? IIT जेई ही परीक्षा सगळ्यात सुरुवातीला तर त्याचे 2 टप्पे येतात. एक म्हणजे जेई मेन्स, दुसरा म्हणजे जेई ॲडव्हान्स. तर जेई मेन्स या परीक्षेतनं उत्तीर्ण झालेली मुलं या IIT मध्ये जाऊ शकतात. म्हणजे पूर्ण भारतामध्ये किती IITs आहेत? 23 IIT. त्याचबरोबर जर म्हणजे जेई ॲडव्हान्स, जेई मेन्स प्लस ॲडव्हान्स हे पूर्णपणे दोनही परीक्षा पास झाले तर तुम्हाला IIT मध्ये शिकायला चान्स राहतो. पण जर तुम्ही जेई मेन्स झालेला असाल तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी IIIT असतील किंवा NITs असतील या संस्थांमध्ये प्रवेश मिळतो. पण अदर दॅन दॅट ऑल्सो तुम्हाला प्रवेश मिळू शकतात. तर ते काय येतं, आयझरमध्ये जरी तुम्हाला प्रवेश मिळवायचा असेल तर जेई थ्रू तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतात. अगदी इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये जर प्रवेश मिळवायचा असेल तर तिथंही तुम्हाला जेई थ्रू चान्सेस आहेत. नंतर IIC बँगलोर असेल किंवा CMI असेल या संस्थांमध्ये जेईसाठी रिझर्व्ह सीट्स आहेत. त्यामुळे तितकी महत्त्वाची परीक्षा जेई ही आहे.